नमस्कार क्वीन्सटाउन. नमस्कार क्वीन्सटाउन. नमस्कार क्वीन्सटाउन. नमस्कार क्वीन्सटाउन. माझा आवाज येतोय तुम्हाला? मला तुमचा येत नाहीये. नमस्कार क्वीन्सटाउन. ओके. 2-3 दिवसांपूर्वी स्निग्धा स्टुडिओच्या टीमनं आपल्या सर्वांसमोर एक लोकनाट्य सादर केलं होतं, ज्याचं नाव होतं शिवायन, ज्यात आपल्या क्वीन्सटाउनच्या एकाहून एक मातब्बर कलाकार मंडळींनी सहभाग घेतला होता. 2 आठवड्यांच्या प्रॅक्टिसमध्ये काय जादू घडू शकते हे त्या सर्वांनी दाखवलं होतं. आता हा प्रयोग आम्ही आमच्या छोटुकल्यांबरोबर करतोय. आजच्या आमच्या छोट्याशा नाटकात अगदी चिमुकली मुलं आहेत, ज्याचं कमाल वय 8 वर्ष आणि किमान वय 2.5 ते 3 वर्षाचं आहे. विशेष कौतुकाची बाब ही आहे की या चिमुकल्यांची प्रॅक्टिस फक्त 3 दिवस झालेली आहे. त्या 3 दिवसांमध्ये ते संस्कृत प्रचूर श्लोक बोलतायत, अस्सल गावरान मराठी बोलतायत, प्रत्येकानं एक विशिष्ट लकब उचललेली आहे आणि तुमच्या कौतुकाच्या अपेक्षेत आज इथे मोठा विश्वासाने नाटक सादर करतायत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. शिव तुझे नाव ठेविली पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे, या समर्पक शब्दात शिवरायांचं वर्णन केलंय जगद्गुरू तुकाराम महाराजांनी. तुकोबाराय आणि शिवराय यांनी महाराष्ट्राला ज्या 2 प्रवाहांनी समृद्ध केलं, ते 2 प्रवाह म्हणजे भक्ती आणि शक्तीचे. हे 2 मार्ग भिन्न नव्हते, त्यांचा एक अनोखा संगम होता. दोन्ही मार्गांमध्ये द्वैत असं काहीच नाही. शिवरायांनी जुलमी राजवटींना शक्ती मार्गातून वेचण घातली आणि स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वास आणलं, तर संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून भक्तीतून एक रोकडेपण जनमानसात रुजवलं. धर्मव्यवस्थेच्या नावाखाली जनतेला छळणाऱ्यांना धारेवर धरलं. भेदाभेदांच्या अमंगळ भिंती त्यांनी उद्ध्वस्त केल्या. योग्य धर्माची जाण करून देणारा हा एक धर्मयोद्धा ठरला. पण भक्ती आणि शक्तीचं हे मनोमिलन झालं कसं, त्याची एक झलक, त्याची एक रंजक कहाणी आहे. ती झलक आम्ही तुम्हाला दाखवू. संत तुकाराम यांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकाच्या हाती तुकारामांसाठी छत्र, घोडे, रत्ने, अलंकार, वस्त्र हे सगळं पाठवलं. संत तुकारामांना बघून सेवक म्हणाले, आपण परमेश्वराचे परम भक्त आहात, म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सेवक, घोडे आणि पालखी पाठवली आहे. आपण आमच्या सोबत राजदरबारात यावं. यावर संत तुकारामांनी विनंतीपूर्वक म्हटलं की आपल्या महाराजांना सांगावं की आपल्यावर सदैव कृपा राहील, परंतु मला माझ्या विठ्ठलापासून विमुख करू नका. मी जिथे आहे, ज्या अवस्थेत आहे, तिथे खुश आहे. माझी झोपडी हा माझा राजमहाल आहे आणि माझ्या विठ्ठलाचं मंदिर हा माझा राजदरबार आहे. संत तुकारामांचं हे निर्लोभ रूप बघून शिवाजी राजे हैराण झाले. ते स्वतः अलंकार, वस्त्र, धनदागिने हे घेऊन सेवकांसह तुकाराम महाराजांना भेट द्यायला देहूगावी आले. आणि मग काय घडलं त्याचा वृत्तांत आज ही छोटी मुलं तुम्हाला सांगतात की संताच्या संगतीत एखाद्या राजाच्या आचरणात किती फरक पडू शकतो, याची ही एक छोटीशी कहाणी आहे. प्लीज गिव्ह देम अ बिग हँड. ऐकून खरंच आश्चर्य वाटतं. आपल्या रयतेमध्ये एवढा महान संत, जो धर्मरक्षणासोबत जनजागृतीचेही काम करतो, त्यांना जाऊन भेटलंच पाहिजे. पंत, आपण जाऊन तुकाराम महाराजांची भेट घेऊया आणि हो, निघताना त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी धनधान्य, जड जवाहीर आणि वस्त्रालंकार घ्यायला विसरू नका. जशी आज्ञा महाराज. राजांचं मला काही करत नाही बघ. आता तू सांग, एवढा मोठा राजा आणि त्या तुकारामाचं दारी जाऊन त्याची भेट घेणार असं कुठे असतं का? खुडा आहेस तू, खुडा. आपल्या राजाला पैशा परीस माणसाचा मोल जास्ती आहे. म्हणजे जाऊ दे, तुला नाही कळायचं. बुवा आहेत का घरात? आहे, कोण आले बघ.
राजाची माणसं दिसता. आमच्या येड्याला पकडायला आली की काय म्हणू. हे बघा, तो फक्त येड्यावानी बोलतो, पण मनाचा लय निर्मळ हाय हो. त्यापायी पकडून कशाला नेता म्हणते मी. अहो अहो तसं नाही बाईसाहेब. आणि तसं नाही तर कसं मग? अहो आम्ही त्यांना पकडायला नाही आलो. आणि मग कशाला आलं? आम्ही तर शिवाजी महाराजांनी त्यांना भेट दिलेला नजराना त्यांना द्यायला आलो. नजराना? नजराना? होय. आई, हे कपडे इतकी छान आहे. आई, मिठाई बिल्ली चांगली आहे. अरे खार लेका माझ्या, खा पोट भरून खा. तुमची लय आभार हो, लय आभार. पांडुरंग पांडुरंग, कोण आपण हे ओळखलं नाही. बाबा, तुम्ही आज ओळखता नाही, पण मी तुम्हाला ओळखतात. अहो, शिवाजी महाराजांनी नजराना पाठवले तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्या समध्यांसाठी. हा नजराना आपण परत घेऊन जा. या वैभवाचा आम्हाला काही उपयोग नाही. अहो, दारी आलेल्या लक्ष्मीला कशा पायी लाथ मारत्या. घरात एका निण्याचं दाणं पण नाही शिल्लक. अगं आवडे, कशाला हा मोह, हे वस्त्र, हे दागिने, हे आपल्याला याचा काय उपयोग? हे घालून आपण काय मिरवणार आहोत? अगं, माझ्यापेक्षा गरीब लोकांना याची जास्त आवश्यकता आहे आणि मी महाराजांना काही देऊ शकत नाही. मग मी त्यांच्याकडून काही घेऊ कसं शकतो? तुम्ही घेऊन जा हे सगळं. जडलं मिळलं ते लक्षण. महाराज, शिवाजी महाराज आपल्याला भेटू इच्छितात. आम्हाला भेटून काय उपयोग? त्यांना म्हणा पांडुरंगाचं नामस्मरण करा. पांडुरंगाचे नामस्मरण केल्या की मन स्वच्छ राहतं. पांडुरंग पांडुरंग. आम्ही धन्य झालो. आपले विचार ऐकून आमचं मनही विरक्त झालं. यापुढे आम्ही आपल्या चरणापाशीच राहू इच्छितो. पंत आई साहेबांना सांगा, यापुढे आम्ही तुकाराम महाराजांसोबतच राहू. पण महाराज, स्वराज्याचं काय होणार? ते तुम्ही आणि सारे पंत पहा. तुम्ही आई साहेबांना आमचा निरोप सांगा. पायकीचे सुख पाय कासे ठावे, म्हणून या जीवे केले साठे. येते गोळ्या बाण साहिले भडी मार, वर्षत अपार वृष्टीवरे. जे शूर पुढे होऊन गोळ्या आणि बाणांच्या वर्षावाला छाती पुढे करतात, असं राजा एखाद्या राज्याचं नव्हे तर त्रैलोक्याचाही धनी म्हणून शोभे. आपण आपले कर्म करावे हेच योग्य. बा, खूप सुंदर. महाराज, आपण आमचे डोळे उघडले. आम्ही आमचा धर्म करावा आणि कर्तव्य पार पाडावे हेच खरे. आम्हाला आशीर्वाद द्या.